तर राजन साळवींचा भाजपा प्रवेश निश्चित झाला। येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये राजन साळवी हे अधिकृत भाजपामध्ये प्रवेश करतील। मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये हा प्रवेश होण्याची शक्यता आहे। विश्वसनीय सूत्रांनी जय महाराष्ट्राला ही माहिती दिली आहे। तर गेल्या अनेक दिवसांपासून राजन साळवी हे भाजपात जातील अशी चर्चा होती आणि यावर आता शिक्कामोर्तब होताना दिसतोय। विधानसभा निवडणुकीमध्ये राजन साळवी यांचा पराभव झाला, त्यानंतर ते भाजपात प्रवेश करतील अशी चर्चा होती आणि आता ते भाजपात प्रवेश करणार यावर शिक्कामोर्तब झाले। सूत्रांनी ही माहिती दिली आहे। राजन साळवी यांचा विधानसभा निवडणुकीमध्ये पराभव झाला, त्यानंतर त्याआधी त्यांच्यावर ईडीनं सुद्धा कारवाई केली होती। त्याच वेळेस राजन साळवी हे वेगळा निर्णय घेऊ शकतात अशी चर्चा राजकीय वर्तुळामध्ये सुरू होती। त्यानंतर विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला, किरण सामंत यांनी त्यांचा पराभव केला आणि यानंतर राजन साळवी हे भाजपात प्रवेश करतील अशा बातम्या समोर आल्या होत्या। मात्र या बातम्यांचं राजन साळवी यांनी स्वतः माध्यमांसमोर येऊन खंडन केलं होतं। मात्र आता या संदर्भात सूत्रांनी माहिती दिलेली आहे। राजन साळवी हे 2 ते 3 दिवसांमध्ये भाजपात प्रवेश करतील अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। त्यामुळे हा ठाकरे गटाला एक मोठा धक्का असेल। राजन साळवी हे कोकणातलं ठाकरे गटाचं एक मोठं नाव, मात्र कोकणामध्ये आता ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसू शकतो। तर राजन साळवी हे भाजपात प्रवेश करतील आणि येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये राजन साळवींचा भाजपात प्रवेश होईल अशी सूत्रांनी माहिती दिली आहे। तर विधानसभा निवडणुकीआधीच राजन साळवी यांच्यावर ईडीकडून कारवाई केली गेली होती, त्यानंतरच राजन साळवी हे वेगळा निर्णय घेऊ शकतात अशी चर्चा होती। विधानसभा निवडणुकी अगोदरच ते ठाकरे गटाला सोडतील अशी चर्चा होती। मात्र ठाकरे गटाकडून त्यांनी विधानसभा निवडणूक लढवली, मात्र या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला आणि त्यानंतर राजन साळवी हे भाजपात प्रवेश करणार अशी चर्चा होती। तर आपल्या सोबत स्वतः राजन साळवीजी जोडलेले आहेत। राजन साळवीजी, तुमच्याबद्दल पुन्हा एकदा अशी बातमी आलेली आहे की येत्या 2 ते 3 दिवसात तुम्ही पुन्हा भाजपात प्रवेश करणार अशी बातमी समोर येते आहे। काही ना तसं योग्य निर्णय घेऊ हे तुम्हाला मला सुचवायचंय। मात्र तुम्ही असं योग्य वेळेस योग्य निर्णय घेऊ असं म्हणतात, त्यामुळेच अशा बातम्या वारंवार समोर येत असतात। तर राजन साळवी यांच्यापर्यंत आपला संपर्क होत नाहीये। तर राजन साळवी यांनी मात्र एका वाक्यात उत्तर दिलेलं आहे, योग्य वेळेस योग्य निर्णय घेऊ। त्यामुळे त्यांनी या बातमीचं खंडन सुद्धा केलेलं नाहीये। राजन साळवी हे भाजपात जाऊ शकतात ही सूत्रांची माहिती आहे आणि या बातमीचं राजन साळवी यांनी खंडन सुद्धा केलेलं नाहीये।